प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. परमेश्वराला मी धन्यवाद देतो, परमेश्वराचे आभार मानतो. सर्व मान, महिमा, गौरव, सन्मान मी त्याला देतो. आणि येशू ख्रिस्तामध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा या भागामध्ये मी स्वागत करत आहे. आजचा दिवस, आजची पहाट तुमच्यासाठी, सर्वांच्यासाठी एक आशीर्वादाची अशी ठरत आहे. त्याबद्दल मी देवाला धन्यवाद देतो. आजचा दिवस त्याने आशीर्वादित केला आहे. तर प्रभूची स्तुती असो. मी परमेश्वराला धन्यवाद देतो की आपण अजूनपर्यंत 8 भागामध्ये ज्या गोष्टी पाहिल्या, आपण त्याचं थोडंसं मनन करूया. कारण पुष्कळ प्रश्नांची उत्तरे आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळालेली आहेत, जेणेकरून की या सृष्टीचा निर्माणकर्ता कोण आहे. आणि माझ्या प्रियानो, हा या सृष्टीचा निर्माणकर्ता परमेश्वर आहे. आणि परमेश्वराने हे सर्व काही निर्माण केलेलं आहे. आणि परमेश्वराने सर्व निर्माण केलं हे फक्त त्याच्या गौरवासाठी आहे, त्याच्यासाठीच आहे. त्याच्यासाठी त्याने ही निर्मिती केलेली आहे. आणि म्हणून मी प्रभूला धन्यवाद देतो की विशेष करून आपण पाहतो या ठिकाणी की परमेश्वराने मानवाची सुद्धा निर्मिती केली. आणि ती मानवाची निर्मिती एक विशेष प्रकारे केलेली आहे, आपण पाहिलेला आहे. अजून एक गोष्ट आपण पाहिली ती म्हणजे की परमेश्वराच्या मुखातून निघणारा प्रत्येक जो शब्द आहे, त्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. आणि त्या वचनामध्ये सामर्थ्य आहे. आणि या सामर्थ्याच्या द्वारे त्याने सर्व काही निर्माण केलेलं आहे. म्हणजे परमेश्वराच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. तो आमचा निर्माण करता आहे, मनुष्याचा निर्माण करता आहे. आणि सृष्टीवर असलेले प्रत्येक जीवजंतू त्याची आहे. आणि त्यांनी मनुष्याला त्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी या पृथ्वीवर बनवलेलं आहे. दुसरी गोष्ट आपण पाहिली की दुसऱ्या अध्यायामध्ये त्यामध्ये की परमेश्वर देव, हा परमेश्वर हे त्याचं नाव आहे. तो सनातन परमेश्वर आहे, आदी आणि अंत आहे. तो त्याची सुरुवातही नाही आणि त्याला शेवटही नाही माझ्या प्रियानो. आणि म्हणून आमचा परमेश्वर अति महान परमेश्वर आहे. त्या परमेश्वराचं नावच आहे की जो मी आहे, तो मी आहे. होय माझ्या प्रियानो, की प्रभूला मी धन्यवाद देतो की ज्यावर तुम्ही आणि आम्ही विश्वास ठेवलेला आहे, तो आमचा जिवंत परमेश्वर, सर्वशक्तिमान, सर्व सामर्थ्य, सार्वभौम परमेश्वर, तो शांतीचा राजा आहे. त्याच्या हातामध्ये सर्व ह्या पृथ्वीची सत्ता आहे. परंतु त्याने सर्व काही निर्माण केलं आणि नंतर मग त्याने मनुष्याला निर्माण केलेला आहे. आणि संपूर्ण या पृथ्वीवर त्याने अधिकार दिलेला आहे. आणि म्हटलेले की फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका आणि ते सत्तेखाली आणा. माझ्या प्रियानो, मनुष्याला, तुम्हाला आणि मला ह्या पृथ्वीवरती त्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आपली रचना करण्यात आलेली आहे. आणि म्हणून मी परमेश्वराला धन्यवाद देतो की आपला परमेश्वर किती चांगला आणि किती महान आहे. आणि म्हणून परमेश्वराला आपण धन्यवाद देत आहे की आता पुढच्या भागामध्ये आपण पाहत आहे की मनुष्याची निर्मिती, मी अगोदर सांगितलेलं आहे आपणाला की मनुष्याची जी निर्मिती आहे ती कोणत्याही माकडाच्या द्वारे किंवा कुठल्या पक्ष्याच्या द्वारे, त्या माकडाचा विकास झाला किंवा कुठल्याही प्राण्याचा विकास झाला आणि त्या विकासाच्या द्वारे मानवाची निर्मिती झाली असं आपल्याला पवित्र शास्त्र सांगत नाहीये. तर पवित्र शास्त्र स्पष्टपणे मानवाची निर्मिती कशी झालेली आहे, कशा प्रकारे मनुष्य निर्माण झालेला आहे, ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये आहे. आणि म्हणून माझ्या प्रियानं मी तुम्हाला धन्यवाद देतो, मी आभार मानतो की मला तुम्हाला सांगण्यासाठी फार आनंद होत आहे. की कोणी विचारलं की सर्वात प्रथम कोण पृथ्वीवर कोण आहे, अंड की कोंबडी, स्त्री की पुरुष, या सगळ्या प्रश्नांची उत्तर अनुत्तरित होतीत माझ्या प्रियानो. त्याला उत्तर नव्हतं कोणतंही, पण त्याचं उत्तर आहे एकच, ते म्हणजे फक्त पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला सापडतं, प्रथम कोण आहे आणि कोण नाही आहे. तर प्रभूला मी धन्यवाद देतो. तर आपण या भागामध्ये मानवाच्या बाबतीमध्ये मानवाची निर्मिती कशी झाली या बाबतीमध्ये आपण पाहणार आहोत. आणि फार महत्त्वाचा भाग आहे आणि लक्षपूर्वक तुम्ही याच्याकडे लक्ष द्यावे. सर्वात प्रथम आपण पाहूया की जेणेकरून मानवाची निर्मिती कशी केली, या सगळ्या प्रश्नांचं उत्तर 2 अध्याय आणि त्याच्यामध्ये 7वं वचन यामध्ये आहे. तर सर्वात प्रथम आपण तो भाग वाचूया, म्हणजे आपणाला तो समजेल. 2 अध्याय आणि त्याच्यामधून 4थं वचनापासून 7 वचनापर्यंत पुन्हा आपण त्याचं वाचन करूया आणि मग आपण या विषयावर आपण चर्चा आणि अभ्यास करूया. तर या प्रभू स्तुती असो. मी वाचत आहे 4 वचनापासून. आकाश व पृथ्वी यांची उत्पत्ती झाली तेव्हाचा उत्पत्तिक्रम हा होय. परमेश्वर देवाने आकाश व पृथ्वी ही केली तेव्हा शेतातले कोणतेही उद्भिज
पृथ्वीवर नव्हते आणि शेतातली कोणतीही वनस्पती अद्याप उगवली नव्हती, कारण परमेश्वर देवाने अजून पृथ्वीवर पाऊस पाडला नव्हता आणि जमिनीची मशागत करण्यास कोणी मनुष्य नव्हता. मात्र पृथ्वीवरून धुके वर जात असे व त्याने जमिनीच्या सर्व पृष्ठभागावर सिंचन होत असे. मग परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडविला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुकला, तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला. आमेन. पहा, या ठिकाणी मानवाची निर्मिती कशी झाली आहे, मनुष्याला कशा प्रकारे बनवण्यात आलेला आहे. माझ्या प्रियानो, मनुष्याची निर्मिती कशी झाली या सर्व प्रश्नाचं उत्तर ह्या 7 वचनामध्ये आपल्याला सापडत आहे. तर मी प्रभूला धन्यवाद देतो की परमेश्वर आमचा किती महान आहे. लक्षात घ्या, पुन्हा पुन्हा मी सांगत आहे, देवाने जे काही निर्माण केलं काहीही वाईट नव्हतं, सर्व चांगलं होतं. मनुष्य निर्माण केला तोही चांगला आहे, कारण आपण त्या 6व्या दिवसामध्ये पाहिलेलं आहे की कारण 6 दिवसामध्ये सर्व निर्मितीचं कार्य पूर्ण झालेलं आहे आणि शेवटचा जो 6वा दिवस होता त्या 6व्या दिवसामध्येच परमेश्वराने मानवाची निर्मिती केलेली आहे, मनुष्याला बनवलेला आहे. आणि तो मनुष्य त्याने फार विचारपूर्वक, मी सांगितलं, कारण 26व्या वचनामध्ये सांगितलेलं होतं, मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचं व आपल्याशी सदृश्य असा मनुष्य आपण करू. म्हणजे त्याने नियोजन केलं होतं की आपण एक आपल्या प्रतिरूपाप्रमाणे आपल्यासारखा दिसणारा, आपला स्वभाव त्यांच्यामध्ये असणारा अशा प्रकारे आपण मनुष्य बनवूया आणि तो मनुष्य ह्या पृथ्वीवर अधिकार करेल आणि तो मनुष्य ह्या पृथ्वीवर असणारी प्रत्येक वस्तू हिचा तो सांभाळ करेल. हेच देवाची योजना होती, हीच देवाची इच्छा होती. आणि म्हणून देवाने प्राण्यासारखा मनुष्याला बनवलं नाही, पक्ष्यासारखा मनुष्याला बनवलेलं नाहीये. तर प्राण्यामध्ये आणि पक्ष्यामध्ये आणि मनुष्य प्राण्यामध्ये फार अंतर आहे माझ्या प्रियानो, फार वेगळेपणा आहे आणि मनुष्य हा फार वेगळा आहे. आणि म्हणून या ठिकाणी पहा, मनुष्य कसा वेगळा आहे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि म्हणून माझ्या प्रियानो की देवाची अभिलाषा मानवाच्या द्वारे व्यक्त करण्यात यावी म्हणून मानवाला देवाने निर्माण केलेलं आहे. आता प्रभूची स्तुती करो की परमेश्वराने त्याची इच्छा, त्याची योजना मानवाच्या द्वारे प्रत्येक पृथ्वीवर पूर्ण व्हावी यासाठीच त्याने, ह्या उद्देशानेच त्याने आपल्या स्वतःच्या प्रतिरूपात मनुष्याला बनवण्याचं ठरवलेलं होतं. स्वतःच्या प्रतिरूपात मनुष्याला बनवण्याचं ठरवलेलं होतं, कारण त्याची अभिलाषाद्वारे मानवाच्याच द्वारे पूर्ण व्हावी हीच त्याची इच्छा होती. आणि म्हणून माझ्या प्रियानो, एक वचन आपण वाचूया की त्या ठिकाणी इपिस्करास पुस्तक आणि त्याच्यामधलं इपिस्करास म्हणतो उत्पत्तीचं पुस्तक 1ला अध्याय आणि 26 वचन. काय सुंदर वचन आहे ना. त्या वचनावर फार आपण अध्ययन करणं फार गरजेचं आहे. मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य आहे ना, आपल्या प्रतिरूपाचा आपल्याशी सदृश्य. आणि म्हणून देवाने आपल्या प्रतिरूपाचा आणि आपल्या सदृश्य मनुष्य निर्माण करूया हे त्याचं नियोजन होतं. आता त्याने सदृश्य आणि आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य कसा निर्माण केला ते तुम्ही पहा. उदाहरणार्थ दाखल मी तुम्हाला सांगण्यासाठी एक उदाहरण तुम्हाला देऊ इच्छितो की तुम्ही हातामध्ये हँड ग्लोव्ज घालता. त्या हँड ग्लोव्जला सुद्धा बरोबर ती 5 बोटं असतात, लहान मोठी सर्व असतात. आणि कंपनी जी काय बनवते हाताच्या मापाने बनवते. काही हँड ग्लोव्ज मोठे असतात, काही हँड ग्लोव्ज लहान असतात. आणि ज्या वेळेला आपण ते हातामध्ये घालतो ते आपल्या हातामध्ये बरोबर फिट बसतात, है ना, बरोबर फिट बसतात. जसा हात मोजे हातामध्ये सामावला जातो, म्हणजे हात मोजे बनवण्याच्या पाठीमागचा उद्देश की जसा मनुष्याचा हात आहे, जशी त्याची बोटं आहेत तशाच प्रकारे तो बनवावा. म्हणजे ज्या त्याने हातामध्ये घातला त्या बोटामध्ये बरोबर तो फिक्स बसला पाहिजे. याचाच अर्थ की हाताची झेरॉक्स कॉपी है ना, हाताची झेरॉक्स कॉपी. आणि म्हणून असा तो बनवला जातो. तशाच प्रकारे परमेश्वराने मनुष्याला निर्माण करत असताना त्याने आपली स्वतःची झेरॉक्स कॉपी तयार केलेली आहे. आपली प्रतिछाया, आपल्या प्रतिरूपाचा
हा माझ्या प्रियानो, आपल्या प्रतिरूपाचा देवाने मनुष्य निर्माण केला. जसा हात मोजा आपल्या हाताचं एक प्रतिरूप असतंय, जसं की आपला तो हातच दिसतोय है ना. हात मोजा तर समजा तुम्ही तुमच्या दोरीवरती जर लटकवला तर असं वाटेल तो हाताचा पंजाच आहे, आणि मग तो पंजा आपण हातामध्ये घालतो, हात मोजा आपल्या पंजामध्ये तो बरोबर बसतो. म्हणजे हात मोजा आहे आपल्या हाताच्या एक झेरॉक्स कॉपी आहे, आपल्या हाताचं प्रतिरूप आहे, आणि म्हणून ते बरोबर हातामध्ये फिट बसतं. हे समजण्यासाठी सोपं आहे. मग देवाने सुद्धा बनवत असताना आपल्या प्रतिछायेचा, प्रतिरूपाचा मनुष्य बनवला. आणि ते कसं बनवलं म्हटलेलं या ठिकाणी की मग परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडविला. किती सुंदर शिल्पकार आहे हो परमेश्वर. तुम्ही फार सुंदर शिल्प काढू शकता, पण ते निर्जीव असेल ना, निर्जीव, सजीव होऊ शकत नाही. परमेश्वर कसा शिल्पकार आहे, तुमच्या जीवनाचा, ह्या सृष्टीचा शिल्पकार तो आहे. आणि त्याने मातीचा मनुष्य घडविला. मातीचा. आता त्याला माती बनवण्यासाठी पाणी आणावं लागत, भिजवायला लागलं असेल, मळायला लागत असेल, पुष्कळ काय केलं असेल, पण इथे काय पाणी आणायची गरज नव्हती, कारण परमेश्वराने फार सुंदर प्रकारे कार्य केलेले आहे. सगळ्या गोष्टीची सुविधा उपलब्ध करून ठेवलेली आहे. कारण या ठिकाणी म्हटलेलं आहे की 6व्या वचनामध्ये त्या ठिकाणी काय म्हटले, मात्र पृथ्वीवरून धुके वर जात असे व त्याने जमिनीची सर्व पृष्ठात सिंचन होत असे. म्हणजे याचा अर्थ धुकं आपण सकाळचं पाहतो, जे धुकं पडतं किती दव असते ना, सर्व ओलं ओलं असतंय. त्यावेळेला पाऊस पडलेला नव्हता, कारण आपण पुढे पाहणार आहे, कारण परमेश्वर या ठिकाणी पाऊस पडलेला नाहीये. काय पाऊस आपल्याला नोहाच्या काळामध्ये पाऊस दिसणार आहे, पुढची अध्याय पुढच्या पुढे जाणार त्या पुढच्या अध्यायामध्ये. पण या ठिकाणी पाऊस नाहीये, पण धुकं मात्र आहे. त्या धुक्यामध्ये ओलावा आहे, त्या धुक्यामुळे पृथ्वीवर सिंचन होत होतं, आणि ती जमीन आहे, माती जी आहे ते नरम आणि मऊ होत होती. मग परमेश्वराने त्या मातीचा मनुष्य घडवला. तुम्हाला जर मातीचा मनुष्य कसा घडवला हे जर पाहायचं असेल तर मला वाटतं कुंभाराकडे तुम्हाला जायला पाहिजे. कुंभार माती घेतो, मग तिला कशी तुडवतो, तिला कशी नरम करतो, तिला मऊ करतो, आणि मग तिला जसं पाहिजे तसं तो भांड बनवतो. आणि म्हणून मला कुंभाराचं उदाहरण मला फार आवडतं माझ्या प्रियानो, की परमेश्वराने की हा मातीच मनुष्य निर्माण करा. एक माती भिजवली असेल मला माहित नाहीये, परंतु मातीचा बनवला याचा अर्थ की त्याने तो पुतळा बनवलेला आहे. आणि तो पुतळा कशाचा बनवला, कुठल्या प्राण्याचा पुतळा त्याने तयार केला नाहीये. ते शिल्प ज्याने बनवलं, कुठल्या पक्षाचं शिल्प त्याने बनवलेलं नाहीये. कुठलं शिल्प बनवलं, कुठले जीव जंतू सरपटणारे प्राणी याचं शिल्प त्याने बनवलेलं नाहीये, तर त्याने स्वतःची प्रतिछाया, स्वतःचं प्रतिरूप याचं त्याने एक शिल्प तयार केलं. आणि ते शिल्प कसलं होतं, मातीचं होतं. हा माझ्या प्रियानो, ते मातीचं आहे, ते शिल्प मातीचं आहे माझ्या प्रियानो. परमेश्वर कसा शिल्पकार आहे, तो फार मोठा चित्रकार आहे. तुम्ही असं समजू नका, तुम्ही शाळेत फार प्रॅक्टिकली चित्र काढत असाल, पण तुमच्यापेक्षाही बेस्ट चित्रकार, तुमच्यापेक्षाही चांगला शिल्पकार जर ह्या जगामध्ये जर कोण असेल तर तो परमेश्वर आहे. परमेश्वरासारखा शिल्पकार कोणीही होऊ शकत नाही. तुम्ही किती मोठं शिल्प काढा, तर परमेश्वरासारखं शिल्पकार कोणी होऊ शकत नाही. आणि म्हणून माझ्या प्रियानो, एक आपण वचन वाचूया, आणि ते म्हणजे 2 कोरिंथकराचं पुस्तक, त्याच्यामध्ये 4था अध्याय, आणि शायद आपण एक 7वं वचन वाचूया आणि त्या पाहूया ते वचन काय म्हणत आहे. तर त्या ठिकाणी काय म्हणतात 7व्या वचनामध्ये, फार महत्वाचं आहे, ही आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे, अशा हेतूने की सामर्थ्याची पराकोटी देवाची आहे, आमच्यातून होत नाही हे समजावे. आमची संपत्ती, आता ह्याला मी वेगळं रूप देत आहे. आमची संपत्ती काय आहे, आमचे हात, आमचे डोळे, आमचे पाय, आमचे कान, आमचे नाक, आमचं शरीरातला अवयव, ही आमची संपत्ती आहे. तुमचा एक भाग जर गेला तर तुम्ही
व्यंगत्व निर्माण होतं माझ्या प्रियानो. अपंग होता, एक पाय जरी गेला तुम्ही अपंग होऊ शकताय, एक हात गेला तुम्ही अपंग होऊ शकताय. हे जे शरीर आहे, ही जी संपत्ती आहे, याचं मोल कोणी करू शकत नाही, कोणीही करू शकत नाही. अजूनपर्यंत माझ्या प्रियानो मला वाटत नाहीये की तुमच्या शरीराचं मोल कोणी केलं असेल. शरीराची तुमच्या किंमत काय असेल मला माहित नाहीये, मला माहित नाही. मला एवढं माहिती आहे की एक जर दात पडला आणि नवीन दात जर डॉक्टरकडे बसवायला गेलं तर कमीत कमी नाही म्हटलं तरी एक दात बसवण्यासाठी 5,000 रुपये खर्च येतात. कारण मी अनुभवून पाहिला. मग तो साफ करतोय, तो दुसरा दात तयार करतोय, मग तो जसा जसा तो दात बसवतोय. एका दाताची किंमत फक्त बसवण्यासाठी, डुप्लिकेट, ऑरिजिनल नाही तो, पण डुप्लिकेट दात बसवण्यासाठी 5,000 रुपये खर्च येते माझ्या प्रियानो. तर मला सांगा, तर आमच्या मुखामध्ये दात 32 आहेत है ना, 32 दात आहेत. 32 दाताची किती किंमत होईल तुम्ही विचार करा, तुम्ही गणित करा, कारण मी गणितामध्ये 0 आहे, कच्चा आहे. जर एक दाताची, साध्या डुप्लिकेट दाताची किंमत जर 5,000 असेल तर 32 दाताची किंमत किती आहे, म्हणजे तुमच्या तोंडातच किती संपत्ती आहे. माझ्या प्रियानो, ही सर्व संपत्ती मातीच्या भांड्यात आहे. बघा, ही देवाने सर्व संपत्ती मातीच्या द्वारे निर्माण केलेली आहे. एक मातीचं भांड आहे, प्राण्याच्या द्वारे नाहीये, पक्षाच्या द्वारे नाहीये, मनुष्य मातीच्या द्वारे. आणि म्हणून माझ्या प्रियानो, मनुष्य काय केलेला आहे, मातीचा घडवला. कशाचा, मातीचा. बायबल सांगत आहे की तो मातीचा बनवलेला आहे. मातीचा त्याने पुतळा तयार केला, मातीचे त्याने हात तयार केले असेल, एक शिल्प तयार केलं मातीचं. परंतु त्या मातीच्या शिल्पामध्ये ते निर्जीव आहे, ते चालू शकत नाही. तुम्हाला माहिती आहे, कुठलाही जर पुतळा बनवला तो पुतळा कधी चालतो का, तो कधी बोलतो का, तो मृत आहे, तो सजीव नाहीये. पण परमेश्वराने सर्वात प्रथम आपल्या प्रतिछायेप्रमाणे, आपल्या प्रतिरूपाप्रमाणे चांगलं एक मातीचं शिल्प तयार केलं. आता ते शिल्प तयार झालं मातीचं. पशुचं शिल्प नाही, पशुचं चित्र नाही काढलंय त्याने, पक्ष्याचं चित्र नाही काढलंय, कुठल्या झाडाचं चित्र नाही काढलंय, तर त्याने स्वतःचं प्रतिरूप याचं त्याने काय केलेलं आहे, एक चित्र काढलेलं आहे. म्हणजे ते कागदावर त्याने रेखाटलं नाही, कुठल्या पानावर रेखाटलं नाही, तर त्याने त्या माती भिजवलेली आहे आणि ती ओली माती घेतलेली आहे आणि ओली मातीचं त्याने एक पुतळा तयार केलेला आहे. माझ्या प्रियानो, मी मुंबईमध्ये पाहिलेलं आहे की मुंबईमध्ये सुद्धा आहेत अनेक ज्या ज्या ठिकाणी समुद्र किनारे आहेत, ज्या ठिकाणी वाळू आहे, त्या ठिकाणी काही शिल्पकार असतात आणि ते त्या वाळूचं शिल्प काढत असतात. मी पुष्कळ वेळा पाहिलेलं आहे आणि त्याच्यातून ते कमाई करत असतात. फार सुंदर प्रकारचे शिल्प काढतात आणि कशाच आहे ते पुतळा वगैरे काढतात, त्या वाळूचा पुतळा वगैरे बनवतात आणि मग पुष्कळसे लोक जातात तिथं आणि मग तो कोण मग त्याला रुपया 2 रुपयाची टाकत, म्हणजे त्याची कमाई असते. पण तो एक आहे, शिल्पकार आहे, पण त्या मातीतून तो वाळूचा बनवतो. मी एक वेळेला असंच गेलेलो होतो समुद्र किनाऱ्यावरती आणि एका व्यक्तीने फार सुंदर असं शिल्प काढलेलं होतं आणि मस्त त्याने पुतळा काढलेला होता. डोळे, नाक, कान, हात वगैरे मस्त काही सुंदर एका व्यक्तीचं त्याने चित्र काढलेलं होतं. मला ते फार आवडलं काय. आणि मग मी त्याच्याकडे पाहून राहिलो की त्याने त्याला कसा आकार दिला असेल, त्याला डोळ्याला कलर लावला नाहीये, फक्त ते मातीची वाळूच आहे, त्या वाळूच त्याने बनवलेलं आहे आणि हुबेहूब ते तसं दिसत होतं की मनुष्यासारखं दिसत होतं. मग माझं लक्ष पवित्र शास्त्राकडे आलं की परमेश्वराने सुद्धा आम्हाला असंच बनवलंय. म्हणजे शिल्प हा कुठून शिकलाय, हे ज्ञान त्याला कुठून मिळालेलं आहे, देवाकडून आलेलं आहे. म्हणजे सगळ्यात मोठा शिल्पकार परमेश्वर आहे. परमेश्वराने असाच आम्हाला पुतळा बनवलेला. पण याने पुतळा तो बनवला, पण तिथं लोक जात आहेत, त्याला हात लावत नाहीत, कारण त्याला हात लावला तर ते शिल्प दाबळत तुटून जात आहे. फुटून जात आहे, ती वाळू पडते त्याच्या खालची. काय म्हणजे ते शिल्प तात्पुरतं आहे. आणि म्हणून त्या समुद्र किनारे वारा येत असे आणि त्या वाऱ्यामुळे काय होत असे माझ्या प्रियानो, की ती वाळू जी आहे ना उडून जात असे. मग तिथलं त्याचा तो आकार खराब होत असे, मग पुन्हा तो त्या ठिकाणी तो आकार तयार करत असे. ते निर्जीव होतं, ते जात होतं. पण परमेश्वराने त्या मातीचा पुतळा बनवला, तो वाऱ्याने उडून गेला नाही, पाण्याने धुवून गेला नाही. का? कारण तो निर्जीव नव्हता, त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण आहे.
बघा मनुष्य कसा निर्माण केला आहे ना. 7वं वचन फार महत्वाचं. तुम्ही फार अध्ययन तुम्ही करा. कुठे पिकनिकला समुद्र किनाऱ्यावर गेला तर कोणती तर शिल्प काढत असेल आणि त्या ठिकाणी बरं तिथे उभे राहा आणि पहा त्या शिल्पाकडे आणि परमेश्वराकडे. त्या वेळेला परमेश्वराने कशा प्रकारे आपल्या प्रतिछायेचा शिल्प बनवला. आता मी पाहिलं की तो शिल्प काढत असताना त्याने एक फोटो समोर ठेवलेला होता आणि त्या फोटोमध्ये बघून तो काढत होता. म्हणजे हुबेहूब ते शिल्प तसंच रेखाटावं हे त्याचा उद्देश होता. म्हणजे त्याच्या समोर ते शिल्प काढत असताना एक फोटो होता आणि त्या फोटोमध्ये तसं ते चित्र होतं आणि त्या चित्राकडे बघून तो ते त्या ठिकाणी काय करत होता, तयार करत होता. म्हणजे इकडे बघत होता आणि इकडे तो बनवत होता काय. आणि बाजूला सुद्धा त्याने त्याचा फोटो जो आहे तो बाजूला ठेवलेला होता. मग लोक यायचे त्या फोटोकडे बघायचे, त्या शिल्पाकडे बघायचे, फोटोकडे बघायचे, शिल्पाकडे. म्हणजे तो फोटो जो आहे तो शिल्प जे होतं त्या फोटोची ज्या फ्रेम मध्ये जो फोटो होता त्याची झेरॉक्स कॉपी होती ती. 1:26 वचन काय सांगत आहे. मग देव बोलला आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य असा आपण मनुष्य तयार करू. आपल्या प्रतिरूपाचा. बघा माझ्या प्रेमाने आपल्या प्रतिरूपाचं शिल्प त्याने तयार केलं. तो मातीचा पुतळा त्याने तयार केला. हा मातीचा पुतळा तयार केला. तो मृत आहे, तो हालत नाही, तो डुलत नाही. जसा परमेश्वर आहे तसं त्याला तयार केलेलं आहे त्या ठिकाणी पुतळ्याला. काय वाटतं तुम्हाला. म्हणजे परमेश्वराची झेरॉक्स कॉपी आहे. तुम्ही विचार करा. तो मातीचा पुतळा बनवताना तिथं दुसरं कोण आहे का हो. आहेत ना. झाडं आहेत, पक्षी आहेत, प्राणी आहेत, पण त्या ठिकाणी दुसरा कोणी नाही. मग कोण होतं तिथं. फक्त परमेश्वर. मग ती कोणाची प्रतिछाया होती. परमेश्वराची. कोणाची झेरॉक्स कॉपी आहे ती. परमेश्वराची. तुम्ही कोणाची झेरॉक्स कॉपी आहात. तुमचा DNA काय आहे माहिती पडली. परमेश्वराची झेरॉक्स कॉपी आहे. त्याने मातीचा पुतळा तयार केला. हा माझ्या प्रियानं फक्त पुतळा. मी काय म्हणतोय बघा. फक्त त्याने पुतळा तयार केलाय मातीचा. आणि तो कोणासारखा आहे. परमेश्वरासारखा आहे, देवासारखा आहे. पण तो निर्जीव आहे. पण तो कसा आहे. निर्जीव आहे. आता परमेश्वराला ह्या पृथ्वीवर मानवाला यासाठी निर्माण करायचा, या पाठीमागचा उद्देश होता की ह्या पृथ्वीवर त्याने प्रतिनिधित्व करावं. परंतु आता तो निर्जीव पुतळा आहे. तो आता उठणार कसा, चालणार कसा आणि प्रतिनिधित्व करणार तरी कसं है ना. तो मृत होता ना त्यावेळेला. पुतळा म्हणजे मृत आहे, निर्जीव होता. माझ्या प्रियानो देवाचा उद्देश या पृथ्वीवर जो मनुष्य तो बनवणार होता त्या मनुष्याने ह्या पृथ्वीवर त्याचं प्रतिनिधित्व करावं. त्याचा स्वभाव, त्याचे गुण इतरांना दाखवावे. म्हणजे त्याच्याद्वारे देवाचं प्रतिरूप काय आहे हे आपल्याला समजतं. देव कसा आहे हे आपल्याला समजेल. तुम्ही विचार करा. हे वचन फार मोठं आहे समजून घेण्यासाठी. मी फक्त मातीचा पुतळा सांगतो. निर्जीव पुतळा आहे. जी कलाकृती आहे. मग त्या पुतळ्यात त्याने हात काढले, 2 हात, 2 पाय, मग त्याने नाक, त्याला तोंड, त्याला डोळे, त्याला कान. पुतळा तयार केलेत. ते कोणासारखे होते. तो मातीला आकार दिला. तो आकार कोणासारखा होता. देवासारखा होता. तुम्ही विचार करा. तुमचे हात, तुमचे पाय, तुमचे कान, तुमचे नाक हे कोणाचं प्रतिरूप आहे. देवाचं प्रतिरूप आहे. हा देवाचं प्रतिरूप आहे. आता तो फक्त पुतळा आहे. तो काय आहे. पुतळा आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की देवाला समजून घ्यायचं असेल, ओळखायचं असेल
तो खरोखर त्याच्या वचनाचा सखोल अभ्यास केला पाहिजे, त्याच्यावर विचार केला पाहिजे, मंथन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे. त्याच वेळा देवाच्या जवळ जातो आणि ती आमचं रहस्य काय आहे त्याचं आम्हाला समजतं. म्हणून तुम्ही स्वतःला विचारा, आज तुम्ही जे बघत आहात ते डोळे निर्जीव होते, कोणाचे होते? आज तुम्ही ऐकत आहात ते कान, त्याला आकार जो दिलेला आहे तो कोणी दिलाय? तो पुत्र निर्जीव आहे. बघा, मातीचा पण तो निर्जीवच आहे. काय तर मातीचा त्याने पुतळा तयार केलाय. आमेन. आता एक मातीचं भांड, मातीचा आकार दिलाय त्याने. आकार दिलाय, कोणासारखा आकार आहे? पित्याचं प्रतिरूप, ख्रिस्ताचं प्रतिरूप. तुम्ही आणि मी तो पुतळा आहे. हा माझ्याकडे ख्रिस्ताचं प्रतिरूप आहे ते. फक्त आकार दिलाय. तो पुतळा अजूनपर्यंत सजीव नाहीये, तो मृत आहे. पुढच्या भागामध्ये आपण त्याला सजीव करूया. पुढच्या भागामध्ये त्याला सजीव करूया. पण तोपर्यंत तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही ओळखा की तुमचे हात, तुमचे पाय, तुमचे डोळे, तुमचे नाक, तुमचे कान हे कशाच्या द्वारे तयार झालेले आहेत? मातीच्या द्वारे तयार झालेले आहेत. आणि म्हणून मनुष्य माती आहे आणि ते मातीमध्येच जाणार. मनुष्य माती आहे, मातीमध्ये जाणार. जसा तो मातीचा पुतळा होता तसाच तो ज्या वेळेला मातीमध्ये मनुष्य जातो ना, तसाच तो बनतोय निर्जीव. तुम्ही लक्षात घ्या, मनुष्य तुम्ही जे आहात किंवा मी आहे, एक दिवशी तसा तो पुतळ्यासारखा निर्जीव होणार आहे. आम्ही हलणार नाही, डोलणार नाही, पण आमच्याकडे हात असणार, आमच्याकडे पाय असणार, कान असणार, तोंड असणार, डोळ्यात सर्व काही असेल, पण तो निर्जीव असेल. आणि तो शेवटी तो निर्जीव पुतळा मातीमध्येच सोडायला पाहिजे, मातीमध्येच ठेवायला पाहिजे, कारण तो मातीतून निर्माण केला गेला आहे. हे लक्षात घ्या, मातीतून निर्माण केलेला आहे. आणि म्हणून शेवटी तो निर्जीव पुतळा मातीचा. तो पण निर्जीव पुतळा सजीव व्हायला पाहिजे या पृथ्वीवर अधिकार करण्यासाठी. आपण पुढच्या भागामध्ये त्या पुतळ्याला आपण सजीव करूया, त्या मानवाच्या पुतळ्याला आपण सजीव करूया. या आपण प्रार्थना करूया आणि प्रभूला सांगा, प्रभू आम्हाला अधिक आणि अधिक तू समजून दे. परमेश्वरा, मी तुला धन्यवाद देतो, मी तुझे आभार मानतो की या तुझ्या लेकरांना तुझ्याविषयी अधिक आणि अधिक जाणून घेण्यासाठी तू सहाय्य आणि मदत कर. त्याने तुला ओळखावं, जाणावं, समजून घ्यावं माझ्या प्रभूशी की तू कसा आहेस आणि मानवाची निर्मिती कोणत्या उद्देशाने परमेश्वराने बनवलेली आहे हे प्रत्येक मनुष्याला, प्रत्येक मानवाला, प्रत्येक पुरुष, प्रत्येक स्त्री आणि प्रत्येक लेकराला समजावं. यासाठी प्रभू प्रत्येकाचे आत्मिक डोळे उघड, आत्मिक कान उघड माझ्या प्रभू, अशी मी तुला विनंती करत आहे. धन्यवाद देतो, स्तुती प्रशंसा करतो. पुढच्या भागामध्ये प्रभू देव बापा त्या पुतळ्यामध्ये परमेश्वरा तो सजीव कसा होत आहे आपण पाहूया आणि परमेश्वरा त्याच्याद्वारे तो अधिक आणि अधिक प्रगट कर, अशी मी तुला विनंती करत आहे. धन्यवाद देतो. याद्वारे परमेश्वरा तू अनेकांना आशीर्वादित करत आहे आणि त्याच्या अंतकरणाला चिटपूट लागत आहे की परमेश्वराने त्या निर्जीव पुतळ्याला, निर्जीव मानवाला, मातेच्या पुतळ्याला कशा प्रकारे सजीव केलेला आहे. धन्यवाद देतो, स्तुती प्रशंसा करतो. प्रभू त्यांना अधिक जाणून घेण्यासाठी तू त्यांना अधिक वेळ दे, सहाय्य दे, जेणेकरून ते तुझ्या जवळ येतील आणि सर्व काही जे उद्देश तुझे आहे ते चांगल्या प्रकारे समजून घेतील. धन्यवाद, स्तुती प्रशंसा करत प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात करतो, आमेन. आपण पुढच्या भागामध्ये पाहूया निर्जीव पुतळा सजीव कसा होत आहे. आमेन.